नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, आजच्या मोहिमेला सोडवण्यासाठी आमचे मोठे चिरंजीव म्हणजे विनायक भाऊ काळे आले होते. आलो बघा सरकार डाब्यावर. दुपारच्या 3 वाजलेल्या. पार्किंग सगळं खाली झालं होतं. आमच्या नानाला म्हणलं, तुम्ही माऊलीला बाहेरून पुसून घ्या चकाचक आणि आम्ही आतून पुसून अगरबत्ती लावून हालतो बघा आता गोव्याला. आजच्या ट्रिपला आमच्या संघ एकाच तालमीतील आणि एकाच वस्तादाच्या हाताखाली ड्रायव्हिंग शिकलेलो म्हणजे आमचे चुलते राजा भाऊ काळे यांचे चिरंजीव आदेश भाऊ काळे. भावानी पण नवीन खट आयशर आणली होती 30-19. याची गाडी बँगलोर लाईनला असते, पण तिकडे थोडं स्लॅक असल्यामुळे तो म्हणला, माऊली आम्हाला पण एक ट्रिक बघू द्या, गोव्याची हाल हवा. चला म्हणलं आमच्या सोबत गोव्याला जायचं म्हणलं की एक जोडीदार भावाने आणला होता. सातारा पास करून थांबलो होतो. दिवस मावळला होता. माऊलीला म्हणलं आता घ्या पुसून अगरबत्ती लावून. त्याला बी म्हणलं, भावा घे जरा चकाचक करून गाडी. लावली बघा मंडळी खाली करायला गाडी. पहाटेचे 6 वाजल्या होत्या गोडाऊनला यायला. दिली ताणून. डायरेक्ट सकाळी 10 वाजता वॉचमॅन आला उठवायला. म्हणला, माऊली भाई गाडी खाली करणे का, गाडी लगाव पॉइंट को. निघालो बघा मंडळी गाडी भरायला. मापशाला जायचं होतं. दुपारची एंट्री चालू असती. म्हणलं आता घाला पणजीमधून. आंघोळीची चांगली सोय झाली बघा तिथं. टेन्शन नाही. एकदम 1 नंबर पाणी होतं. वरती चढवली. निघालो बघा काना. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि जाता जाता आपल्या ड्रायव्हर भावाला फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.